जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या सन्मान बळीराजाचा आणि सर्जा राजाचा या कार्यक्रमाला तालुका स्तरावरील 12 बैलजोडी तर जिल्हा स्तरावरील 3 बैलजोडींना उत्कृष्ट जातिवंत बैलजोडींचं पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आलंय। शेतीच्या कामामध्ये वर्षभर मदतीला असणाऱ्या सर्जा राजाचा आणि त्यांचं संगोपन आणि देखभाल करणाऱ्या बळीराजाचा आणि उत्कृष्ट बैलजोडीचा सन्मान करण्याचा मुख्य उद्देश होता। या स्पर्धेमध्ये जिल्हाभरातून 183 बैलजोडींनी सहभाग नोंदवला होता। साक्री तालुक्यातील मालपूर येथे प्रवीण शंकर बोरसे यांना 21,000चं प्रथम पारितोषिक तर देगावच्या पांडुरंग काशीनाथ गांगुर्डे यांना 18,000 रुपयांचं द्वितीय तर फोफरेच्या शानाभाऊ सखाराम बागुल यांना तृतीय क्रमांकाचं 15,000 रुपयांचं पारितोषिक यावेळी देण्यात आलं। शिंदखेडा तालुका स्तरावरील जखानेच्या अमित विश्वासराव बेहरे यांना 21,000चा प्रथम तर वालखेडच्या देविदास रंगा सोनोने यांना 18,000 रुपयांचा द्वितीय, लंघानेच्या महेंद्र रमेश पाटील यांना तृतीय क्रमांकाचं 15,000 रुपयांचं पारितोषिक मिळालंय। धुळे तालुका स्तरावरील नवलानेच्या आनंद गेंदा सूर्यवंशी यांना 21,000, पाळदेच्या कैलास साईनाथ पवार यांना 18,000 तर मुक्तीच्या उत्तम राजाराम पाटील यांना तृतीय क्रमांकाचं 15,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात आलं। शिरपूर तालुका स्तरावर खैरखुटीच्या रतिलाल कमलसिंग पावरा यांना 18,000 तर विखरणच्या अनिल धुडको पाटील यांना तृतीय क्रमांकाचं 15,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात आलं। जिल्ह्यातील 4 तालुक्यांमधून 12 विजेत्यांना पारितोषिक मिळाले तर जिल्हा स्तरावरून साक्री तालुक्यातील मालपूर येथील प्रवीण शंकर बोरसे यांना प्रथम क्रमांकाचं 51,000 रुपयांचं, धुळे तालुक्यातील नवालेच्या आनंद गेंदा सूर्यवंशी यांना द्वितीय क्रमांकाचं 41,000 रुपयांचं तर शिरपूर तालुक्यातील खैरखुटीच्या बालकिसन चेना पावरा यांना तृतीय क्रमांक 31,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात आलं। ही रक्कम बळीराजाच्या खात्यात जमा केली जाणार आहे। खरं तर माझा शेतकरी राजा जेव्हा काबाड कष्ट करत असतो त्याच्या सोबतीला बळीराजा सोबतीला हा सर्जा राजा कायम राबणारा असतो। खरं तर पहिल्याबद्दलचं महत्त्व सांगायचं तर खूप पौराणिक काळापासून याचं महत्त्व आहे। म्हणजे भगवान शंकराचं जर वाहन असेल तर नंदी आहे, नंदी म्हणजे बैल आहे आणि बळीराजासोबत या सर्जा राजा म्हणा किंवा आपल्या गावरान भाषेत म्हणायचं झालं तर गवळ्या पवळ्याचे सन्मान होणं हे गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आजचा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। खरी संकल्पना अशी आहे भाईसाहेब, आजच्या या आधुनिक युगामध्ये शेतकरी हा तंत्रज्ञानाच्या मागे धावतो आणि या तंत्रज्ञानामध्ये रोटावेटर सारखे यंत्रांचा उपयोग करून शेतीची कस कमी होते आणि आपल्याला आजच्या या युगात जे काही आजार वाढत आहेत या आजारांवर मात करण्यासाठी आपल्याला पुन्हा परंपरागत शेतीकडे वळावं लागणार आणि या परंपरागत शेतीला वळत असताना माझ्या बळीराजाला, माझ्या शेतकरी राजाला साथ देणाऱ्या यावेळी आमदार अमरीश पटेल, आमदार जयकुमार रावल, आमदार काशीराम पावरा, कार्यक्रमाच्या अध्यक्षा धरती देवरे, माजी अध्यक्ष डॉक्टर तुषार रंधे, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, शिक्षण आणि आरोग्य सभापती सोनी कदम, महिला व बालकल्याण समिती सभापती ज्योती बोरसे, समाज कल्याण सभापती कैलास पावरा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर राहुल देसले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर संदीप निकम यांच्यासह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।